पिंपरी चिंचवड शहर से एक चौंकाने वाली खबर सामने आई है। शुरुआती जानकारी के मुताबिक निगड़ी इलाके में एक अंडरग्राउंड डक्ट में काम करते समय दम घुटने से 2 मजदूरों की मौत हो गई। मरने वाले मजदूरों के नाम अमोल शिंदे उम्र 20 वर्ष और मनोज शिंदे उम्र 26 वर्ष है। चौंकाने वाली बात यह है कि 15 अगस्त 2025 को इसी इलाके में BSNL अंडरग्राउंड डक्ट में ऑप्टिकल फाइबर का काम करते समय 3 कॉन्ट्रैक्ट मजदूरों की दम घुटने से मौत हो गई थी। अब उसी जगह पर फिर से 2 मजदूरों की मौत से मजदूरों की सुरक्षा पर गंभीर सवाल उठ खड़ा हुआ है। मरने वाले मजदूरों के नाम अमोल शिंदे और मनोज शिंदे है, जो दोनों युवा मजदूर थे। इस हादसे के बाद संबंधित एजेंसियों के सुरक्षा इंतजामों पर सवालिया निशान लग गया है, क्योंकि पिछले साल इसी जगह पर BSNL के ऑप्टिकल फाइबर केबल पर काम करने वाले 3 कॉन्ट्रैक्ट वर्कर की जहरीली गैस से मौत हो गई थी। उस समय डक्ट में उतरने से पहले जरूरी सावधानी न बरतने की बात सामने आई थी। सदर वर्दी आम्हाला पोलीस API श्रीमती आजरेकर यांच्याकडून प्राप्त झाली। वर्दी 11:56ला आम्हाला प्राप्त झाली प्राधिकरण उपाग्निशमन केंद्र येथे। त्यानंतर 11:57ला आम्ही लगेच रिॲक्ट करून आमचं वाहन घटनास्थळी पोहोचलं। सदर वर्दीवर आम्ही पाहणी केली। त्यानंतर पोलिसांच्या माहितीने आम्हाला समजलं की व्यक्ती आतमध्ये चेंबरमध्ये अटकलेला आहे। तर आम्ही पाहणी केली असता तिथे एक व्यक्ती आम्हाला दिसला। तर तो व्यक्ती आम्ही आमच्या हुकच्या सहाय्याने आमच्या जवानांच्या सहाय्याने रोप वगैरे लावून आम्ही त्या व्यक्तीला वर काढला। त्यानंतर पोलिसांनी सांगितलं की त्या चेंबरमध्ये अजून एक व्यक्ती अटकलेला आहे असा अंदाज आहे। तर आम्ही आमच्या हुकच्या सहाय्याने परत एकदा शोध मोहीम सुरू करून व्यक्ती आम्हाला तो आढळला। त्यानंतर आम्ही त्या व्यक्तीला वर काढला। असे 2 व्यक्ती काढून आम्ही पोलिसांच्या स्वाधीन केले। त्याच्यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तींना YCM हॉस्पिटल येथे पाठवलं। सदर व्यक्तींची नावे अमोल साहेबराव शिंदे वय वर्ष 23 राहणार हिंगोली येथील आहेत, आणि दुसरे व्यक्ती आहेत ते मनोज बाबूराव शिंदे वय वर्ष 19 हिंगोली। हे 2 व्यक्ती तिथे आढळले। त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करून YCM येथे पाठवण्यात आले। सदरची माहिती पोलिसांकडून मिळाली आणि जनतेने खबरदारी घ्यायची की आता सध्या ठिकठिकाणी फुटपाथची कामं चालू आहेत। तर असे मॅनहोल ओपन आहेत, ड्रेनेज लाईनची कामं चालू आहेत ती ओपन आहेत। तर अशा ठिकाणी जनतेने जाताना पण सतर्कता बाळगली पाहिजे, जेणेकरून पुन्हा अशी घटना घडू नये। किंवा बॅरिकेटिंग असेल तर लक्ष द्या। आणि ड्रेनेज हा चौकोनी आकाराचा होता, त्याच्यामध्ये तो खूप लाईन वगैरे केबल लाईन असल्या कारणाने त्याच्यामध्ये ते कदाचित पाय अटकला असेल किंवा त्याच्यात पडले असेल। सदरची माहिती अद्याप प्राप्त झाली नाही। पोलिसांकडून जी माहिती प्राप्त होईल ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू। महानगरपालिका BSNL आणि राज्य शासन यांच्या अक्षम्य चुकामुळे एकाच मॅनहोलमध्ये एकाच ठिकाणी 1 वर्षानंतर पुन्हा एकदा 2 कामगारांचा निष्पाप कामगारांना मृत्यूंना मुकावं लागलेला आहे। याला सर्वस्वी जबाबदार महानगरपालिकेचं प्रशासन, BSNLचं प्रशासन आहे। 15 ऑगस्ट 2025 रोजी दुपारच्या वेळेला देशाची लोक स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना तिथं 3 कामगारांना चुकीच्या पद्धतीने कामाला लावण्यात आलं। त्यांना काम करून घेतलं जबरदस्तीनं आणि दुर्दैवानं ते कामामध्ये उतरले असता त्या गॅस, त्या दुर्गंधी गॅस किंवा प्राणघातक वायूमुळं त्यांचा मृत्यू झाला आणि ते दुर्दैवी मृत्यू झाला। हे झाल्यानंतर सुद्धा म्हणजे ज्या गोष्टीची काळजी आपण घेतली पाहिजे, मास्क असेल, ऑक्सिजन असेल, सेफ्टी बेल्ट, सेफ्टी शूज आणि कामगारांना आवश्यक असणारे सुरक्षाची साधने न देता त्यांना चोराच्या पावलानं रात्री 12 वाजता कामाला लावण्याचं कारण काय, हा आमचा खऱ्या अर्थानं सवाल आहे। आणि म्हणून महानगरपालिका, BSNL प्रशासन सह इतर सर्व दोषी याच्यामध्ये आहेत, त्या दोषींवरती कडक आणि कठोर कारवाई झाली पाहिजे। सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि या 2 जे शिंदे नामक 2 कामगार गेलेले आहेत, तिसरा अत्यवस्था आहे असं समजतंय, यांच्या कुटुंबियांना 50-50 लाखाचं अर्थसहाय्य दिलं पाहिजे। अन्यथा या मागण्या मान्य नाही झाल्या आणि पुन्हा एकही कामगार जर या शहरामध्ये सुरक्षा साधनाशिवाय जर गेला आणि आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर पुढच्या आठवड्यात आम्ही बहुत मोठं आंदोलन करणार आहोत। ही 12च्या नंतर झालेली घटना आहे आणि त्या इतक्या उशिरा ते लोक का काम करतात मला काय कळत नाही। आणि त्याच्यामध्ये गॅस वगैरे असतो। मागच्या वर्षाची एक घटना होती तरी सुद्धा त्याच्यावर ते काही मला वाटत की ते रिलीफ करायला पाहिजे गॅसचा आणि मग त्यांनी उतरायला पाहिजे। तसं काही झालेलं नाही। त्याच्या पाठीमागे कोणीतरी यायला पाहिजे की गॅस आहे का नाही हा चेक करायला पाहिजे, नंतर उतरायला पाहिजे। हे BSNLचं काम आहे
त्यांनी चांगला सुशिक्षित माणूस एक पाठवायला पाहिजे. ते लेबर टाईपचे लोक होते. तर त्यांनी माहिती आहे का पहिल्याने असा काहीतरी एक माणूस पाठवायला पाहिजे की त्याने हे सगळं चेक केल्यानंतर माणूस उतरायला पाहिजे. नेहमी या ठिकाणी तशा पद्धतीचं काम मागच्या वर्षी झालं होतं. नेहमी असतं इथं काम चालू. ते काम करताना कोणी खबरदारी नाही घेत. हाच मोठा त्यांनी जर तो खबरदारी घेतली असते, मास्क लावून ऑक्सिजन घेऊन खाली उतरवलं असतं तर ही घटना झाली नसती. पहिली एक झालेलीच आहे, तरी त्याच्यावरून त्यांनी काही विचारच करत नाही. त्याच्या काल 2 रात्री माणसं गेली. रात्री 10 ते 12च्या मध्ये झालंय सगळं. आता याला कोण जबाबदार आहे ते सांगता येत नाही. मागच्या 15 ऑगस्टला पण हे अशीच घटना घडलेली, 3 लोक वारली. हे आम्हालाही बघायला आम्हालाही त्रास होतो. आता हे नक्की गव्हर्नमेंटचं आहे, नगरपालिकेचं आहे का काय BSNL वाल्यांचं आहे माहिती नाही. पण आम्ही तक्रार अजूनपर्यंत केली नाही. एक घटना झाली आहे, ठीक आहे, पोलीस यांनी काय केलं असेल याच्यावर काय कारवाई, पण हे काल पण झालं. नेहमीच असं अशा पद्धतीने व्हायला लागलंय. आम्हालाही त्रास होतो. आता आम्हाला कळत नाही हे लोक कधी घुसतात, कधी कामं करतात. आरडाओरडा चालू होतो तेव्हा आम्हाला कळतं हे काय चालू आहे काय नाही. हे आम्हालाही त्रासदायकच आहे. गव्हर्नमेंटने दखल घ्यायला पाहिजे याची. दिनांक 26/8/2026 रोजी रात्री 11:15 वाजताच्या सुमारास पोलिसांना निर्मल व्हिला बंगल्यासमोर लोकमान्य हॉस्पिटल शेजारी प्राधिकरण निगडी या ठिकाणी एका डक्टमध्ये 2 इसम पडले असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस त्या ठिकाणी पोहोचले. अग्निशामक दलाच्या मदतीने 2 इसमांना बाहेर काढण्यात आले व उपचारकामी YCM हॉस्पिटल या ठिकाणी पाठवले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. तरी याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. ते 2 इसम कशासाठी आले होते, कोणी त्यांना काम सांगितलेलं होतं, याबाबतचा तपास पोलीस करत आहेत. गेल्या वर्षीही 15 ऑगस्ट 2025 रोजी त्याच डक्टमध्ये 3 इसमांचा मृत्यू झालेला होता. श्वास गुदमरून त्यांचा मृत्यू झालेला होता. त्या अनुषंगाने निगडी पोलीस स्टेशन येथे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्यामुळं त्या डक्टमध्ये अद्यापपर्यंत 5 इसमांचा मृत्यू झालेला आहे. मनोज बाबूराव शिंदे वय 26 वर्ष आणि दुसऱ्या मयत आहेत अमोल अशोक शिंदे वय 19 वर्ष. हे दोघेही मूळ गाव यांचं आहे सिद्धेश्वर, तालुका औंढा, जिल्हा हिंगोली. तर एवढीच माहिती या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. त्यांचे कोणी नातेवाईक मित्र वगैरे आहेत का याबाबत पोलीस तपास करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पिंपरी चिंचवड, महाराष्ट्र.